आता आपण काय पाहूया, जुलै 2025 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत, म्हणून कसे ग्राफिकली सॉल्व करायचे आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे. तर आता हे करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवण्यासाठी 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप काय आहे, तर आपल्याला दोन्ही इक्वेशनचे 4 ऑर्डर पेअर्स फाइंड आउट करायचे असतात. बरोबर. दोन्ही इक्वेशनचे काय करायचे, 4 ऑर्डर पेअर्स फाइंड आउट करायचे. आता दोन्ही इक्वेशनचे आपण काय करणार आहे, 4 ऑर्डर पेअर्स फाइंड आउट झाल्या नंतर काय करायचं, ते ऑर्डर पेअर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतंय, आपल्याला ते ग्राफ पेपर असतो, त्या ग्राफ पेपरवर त्या ऑर्डर पेअर्स काय करायच्या, प्लॉट करायच्या. आता त्या प्लॉट केल्यानंतर काय करायचे, जे पॉइंट आपण प्लॉट केलेले आहेत त्या पॉइंट थ्रू आपण एक लाईन्स ड्रॉ करायच्या. आता इथे दोन इक्वेशन आहेत तर आपल्याला काय येतील, 2 लाईन्स येतील. बरोबर. आता ते झाल्यानंतर काय होईल, आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू भेटेल. आता ती कशी भेटेल, तर समजा आपल्याकडे आता कसं आहे, ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. आपण 2 लाईन ड्रॉ केल्या. ही एक पहिली लाईन ड्रॉ केली पहिल्या इक्वेशनची, दुसरी लाईन ड्रॉ केली दुसऱ्या इक्वेशनची. आता ह्या दोन्ही लाईन्स काय होतात, एका पॉइंटला इंटरसेक्ट होतात, म्हणजे भेटतात. म्हणजे हा जो पॉइंट आहे इथं, त्या पॉइंटला. आता हा जो पॉइंट असतो हा काय असणार आहे, आपल्या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत आपल्या त्याचं सोल्युशन असणार आहे. तर आपण सोडूया हा क्वेश्चन. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा हे जे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत त्यांच्या कमीत कमी 4 ऑर्डर पेअर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता हे फाइंड आउट करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक्स प्लस वाय इक्वल टू 6 ची फाइंड आउट करूया. आता ह्या तुम्ही ओरली पण करू शकता, पण तिथे मी तुम्हाला दाखवतो हे कसं करतात ते. इन जनरली आता आपल्याला पहिला काय एक्स प्लस 6 आहे, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे, तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं करणार आहे, पहिल्यांदा काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू 0 टाकायची, नंतर काय करायचं, वाय ची व्हॅल्यू 0 टाकायची. असं केलं तर आपल्याला पहिल्या 2 ऑर्डर पेअर मिळून जातील. आता पहिलं बघूया सिंपल, जे मी तुम्हाला सांगितलेलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आता इथं काय करूया, आपण पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू काय टाकूया, 0 टाकूया. पुट एक्स इज इक्वल टू 0. मग हे काय होईल, 0 प्लस वाय इज इक्वल टू 6. मग इथं काय होईल, 0 प्लस वाय म्हणजे काय, वाय, आणि इक्वल टू आहे तसं 6. म्हणजे आता ह्याचं जर तुम्ही पाहिलं, आपलं एक्स आणि वाय ची किंमत काय आली, एक्स ची व्हॅल्यू काय आहे इथं 0 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 6. मग इथं लिहिलं 0,6. म्हणजे थोडक्यात आपण आपला जो टेबल वर क्रिएट केलेला आहे त्यामध्ये काय लिहू शकतो, इथं लिहू शकतो 0 आणि इथं लिहू शकतो 6. म्हणजे आपली पहिली व्हॅल्यू काय आली, 0,6 आली. आता आपण बघूया की दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की पहिल्यांदा काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू काय करायची, 0 टाकायची, आणि आता दुसऱ्यांदा काय करायचं, वाय ची व्हॅल्यू 0 टाकायची. मग परत तेच करूया, ते इक्वेशन आहे तसं. हे तुम्ही ओरली पण करू शकता. ओके. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, पुट वाय इज इक्वल टू 0 टाकल्यानंतर हा इक्वेशन काय होईल, एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 6. आता एक्स प्लस 0 म्हणजे काय, एक्स इक्वल टू 6. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येते, 6 येते. म्हणजे एक्स कॉमा वाय जर आपण असं लिहिला तर एक्स किती आहे, 6 आहे, वाय किती आहे, 0 आहे. मग असं लिहू शकतो 6,0. मग इथं लिहू शकतो आपण 6 आणि 0. एक्स ची व्हॅल्यू 6, वाय ची व्हॅल्यू 0, आणि आपलं ब्रॅकेट इथं काय येईल, 6, 0 येईल. ह्या अशा झाल्या 2 व्हॅल्यू. आता ह्या 2 व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. काय करायचं, एकदा एक्स ची व्हॅल्यू 0, एकदा वाय ची व्हॅल्यू 0 झालं, मग आपल्याला त्या 2 व्हॅल्यू भेटतील. आता ते झाल्यानंतर तिसरी आणि चौथी कशी काढायची, पहिल्या 2 तर आपण इझिली काढल्या. आता तिसऱ्या चौथ्याला काय करायचं, तुम्हाला मॅजिकल एक्स वाय काढावा लागतो. हे मी तुम्हाला सांगितलंय. ते कसं काढायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. तर वाय ची टर्म लेफ्टला ठेवायची इक्वल टूच्या, आणि बाकी सगळ्या टर्म राईटला घ्यायच्या. आता हे आता इथं आपण घेऊया, वाय आहे तसाच, इक्वल टू आहे तसा, 6 आहे तसा. एक्सला काय केलं आपण, लेफ्ट पासून काय केलं, राईटला नेलं, तर काय होईल, हा मायनस एक्स होईल. बरोबर. आता हे जर आपण ह्याच्यापासून आपण काय करायचं, आपली मॅजिकल टर्म क्रिएट करायची. कशी करायची, एक्स कॉमा वाय लिहिलं, इक्वल टू लिहिलं ब्रॅकेटमध्ये. आता इथं काय आहे, एक्सचा कोएफिशियंट काय आहे, मायनस आहे, म्हणजे -1, कॉमा वायचा कोएफिशियंट काय आहे, इथं काय नाही, म्हणजे इथं 1 आहे, म्हणजे हा झाला 1. आता इथं हे आपण कसं करायचं, परत अजून एक स्टेप आपल्याला घ्यावी लागते. आपल्याला काय करावं लागेल, इंटरचेंज करायला लागेल. हा 1 इकडे न्यायचा, कॉमा हा -1 इकडे न्यायचा. ही स्टेप विसरू नका, ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. हे आता आपलं काय झाली, मॅजिकल व्हॅल्यू काय झाली, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1, -1. ही आपली काय झाली, मॅजिकल पेअर झाली. आता ह्या पेअरचा वापर करून बाकी सगळे आपण पॉइंट्स काढायचे. आता हे काढूया. आता आपल्याला काय करायचंय, थर्ड पॉइंट काढायचा आहे.
तर सिंपल काय करायचं, ही जी आपण पेअर काढली ती ऍड करायची कशात, नंबर 1 पेअर मध्ये. आता नंबर 1 पेअर कुठली आपली 0,6. ह्या 0,6 मध्ये जर तुम्ही 1, -1 ऍड केली तर आपल्याला थर्ड पेअर भेटते. मग परत ही सेकंड मध्ये जर तुम्ही सेकंड पेअर मध्ये जर तुम्ही आपली ही मॅजिकल पेअर ऍड केली तर आपल्याला फोर्थ ऑर्डर पेअर भेटते. अशा प्रकारे आपल्याला करायचं असते. तर आपण ते करून घेऊया. आता थर्ड लिहितो मी. थर्ड ऑर्डर पेअर काढायची आपल्याला. x, y इज इक्वल टू, आता पहिल्यांदा काय घ्यायचं, पहिली जी ऑर्डर पेअरची व्हॅल्यू आहे ती घ्यायची. ती काय आहे आपली 0,6 ती घेतली. आता ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये ऍड करायचं 1,-1 जे आपण काढलेलं आहे ते, ही आपली मॅजिकल पेअर आहे ती. आता हे आपण लिहून घेऊया. 0+1 केलं आणि 6 प्लस, आता इथं मायनसचे साईन आहे म्हणून ब्रॅकेट टाकलं. ओके, आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. 0+1 म्हणजे 1, प्लस आहे तसं, कॉमा आहे तसा, 6 आहे तसा, प्लस आहे. आता प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस बर केल्यावर काय होतं, मायनस होतं, आणि हा 1 आहे तसाच. मग आता हे सॉल्व्ह करूया. हा 1 आहे तसा, 6 - 1 म्हणजे काय येईल, 5. म्हणजे आपली ऑर्डर पेअर काय आली, 1,5. 1 म्हणजे काय x, y, 5 म्हणजे काय y. आता ते आपले जे इक्वेशन आहे त्यामध्ये टाकूया. इथं काय लिहिणार तुम्ही 1, इथं काय लिहिणार तुम्ही 5. सिंपल. इथं 1, इथं 5. आता ही झाली तिसरी ऑर्डर पेअर. आता आपल्याला काय करायचंय, शेवटची ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची. तर ती कशी करणार आहे, आता जी आपली दुसरी ऑर्डर पेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, आपली मॅजिकल ऑर्डर पेअर ऍड करावी लागेल. तर आता आपल्याला काय करायचंय, चौथी काढायची. मग काय लिहिणार, x, y इज इक्वल टू, आता सेकंड ऑर्डर पेअर काय 6,0 ते लिहिलं मी 6,0, आणि ह्याच्यामध्ये ऍड काय करायचंय, ह्याच्यामध्ये ऍड करायचं जी आपली मॅजिकल ऑर्डर पेअर आहे 1,-1 ती इथं लिहिलेली आहे. 1,-1 ची व्हॅल्यू आहे ती. आता ती ऍड करताना कसं लिहिणार आपण, हा 6+1 इथं असं लिहायचं, 6+1 कॉमा 0+0 ब्रॅकेटमध्ये -1 लिहायचं. आता हे सॉल्व्ह करूया. 6+1 किती येत आहे, 7, आणि 0 प्लस इंटू मायनस, हा 0 आहे तसा, प्लस इंटू मायनस म्हणजे काय मायनस, आणि 1 आहे तसा. मग आता इथं काय येईल, 7 आहे तसा, कॉमा 0 - 1 म्हणजेच काय -1. 7 म्हणजे काय x, -1 म्हणजे काय y, बरोबर. 7 म्हणजे काय आला x, -1 म्हणजे काय y, ते आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे. 7 म्हणजे x, -1 म्हणजे y, 7 - 1 ही झाली आपली चौथी ऑर्डर पेअर. आता हे आत्ताशी आपण काय केलं, एका इक्वेशनचं सॉल्व्ह केलं, बरोबर आहे. आता तसंच आपल्याला काय करायला लागेल, दुसऱ्या इक्वेशनचं पण सॉल्व्ह करायला लागेल. आता दुसरं इक्वेशन काय आपलं, x - y इज इक्वल टू 4 आहे, बरोबर. ते लिहून घेऊया, x - y इक्वल टू 4. आता पहिल्यांदा आपण काय करतो, x ची व्हॅल्यू 0 टाकली तर इथं काय होईल, 0 - y इज इक्वल टू 4, आणि आपला आन्सर काय येईल, -y इज इक्वल टू 4. आता आन्सर आपल्याला काय करायचं, y पाहिजे, -y नाही पाहिजे. म्हणजे आता हा जर मायनसची साईन आपल्याला इथून काढायची असेल तर काय करायला लागेल, त्या पूर्ण इक्वेशनला मायनसनी मल्टिप्लाय करायला लागेल. मग कसं होईल, -y इज इक्वल टू -4, बरोबर. त्या पूर्ण इक्वेशनला मायनसनी मल्टिप्लाय केल्यावर कसं होईल, मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस वर केल्यानंतर इथं काय होईल, प्लस होतं, ते म्हणजेच y राहील फक्त. हा इक्वल टू आहे तसा, हा -4 आहे तसा, म्हणजे आपला आन्सर काय येते, -4 येते. म्हणजेच काय, x आणि y ची किंमत काय येते, x ची व्हॅल्यू 0 असताना y काय येतो, -4 येतो. x ची व्हॅल्यू 0 असताना y काय येतो, -4 येतो. मग आता तो इथं आपण पुट करूया, x ची व्हॅल्यू 0 आहे तर y ची व्हॅल्यू काय आली, -4 आली. इथं लिहायचं 0, -4. आता हे झालं पहिलं. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बरोबर आहे. आता दुसरी व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर आता y ची व्हॅल्यू 0 टाकायची. x - y इज इक्वल टू 4. आता काय करूया आपण, y ला 0 टाकूया, पुट y इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर काय होईल, x - y ची व्हॅल्यू 0 इक्वल टू आहे तसा 4 आहे तसं. मग x - 0 म्हणजेच काय, x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू काय आली आपली, 4 आली. मग आता x ची व्हॅल्यू काय आपली 4, आणि y ची व्हॅल्यू काय आपली 0. मग x, y काय आपण लिहिणार आहे, 4, 0, बरोबर. मग इथं लिहूया 4, x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू 0. मग इथं खाली लिहिणार 4, 0. ही झाली आपली दुसरी व्हॅल्यू. आता आपल्याला तिसरी आणि चौथी काढायची आहे. आता ती माहिती आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला मॅजिकल ऑर्डर पेअर फाइंड आउट करावी लागेल. ती कशी करायची, ज्या इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं, x - y इज इक्वल टू 4 लिहिलं. y ची बाजूला y हा लेफ्ट साईडला ठेवायचा आणि राहिलेलं सगळं राईट हँड साईडला न्यायचं. आता इथं काय राहील, -y, मायनसची साईन असली तर तशीच ठेवायची, इक्वल टू हा 4,
आणि एक्स डाव्या बाजूने उजव्या बाजूला केल्यावर काय होईल मायनस एक्स होईल का, कारण तो डाव्या बाजूला प्लस होता म्हणजे हा प्लस आहे थोडक्यात. मग आपलं झालं हे इक्वेशन. ह्याच्यावरून आपल्याला काय काढायची पेअर काढायची कशी एक्स कॉमा वाय इज इक्वल टू. आता इथं एक्सचा कोएफिशियंट काय आहे -1 आहे आणि वायचा कोएफिशियंट काय आहे -1 आहे. आता मी कसं म्हणतो बघा, हा मायनस एक्स आहे, सॉरी परत लिहितो मी, हा मायनस एक्स आहे तर -1x लिहितो आपण. जर एक्सच्या मागे काय नसेल तरी 1 असतोच. आता 1 इंटू एक्स म्हणजेच काय थोडक्यात 1च, म्हणजे ह्याचा काय अर्थ बदलत नाही त्यामुळे 1x लिहिला. मग आता इथं लिहिताना आपल्या एक्सचा कोएफिशियंट म्हणजे एक्सच्या बरोबर कोणती नंबर आहे -1 आहे, त्यामुळं काय झालं एक्सचा कोएफिशियंट आपण काय म्हणलं -1 म्हटलं. आता ह्या दोघांना इंटरचेंज करायचंय. आता -1चं इंटरचेंज जर केलं तर तेच राहतं, पण आपण आपल्या सवयीनुसार करूया. हा इथं लिहिचा -1 आणि हा इथं लिहिचा -1 म्हणजे तेच राहील बरोबर. ओके, म्हणजे आपली थोडक्यात टर्म काय येते -1 आपलं काय येतंय मॅजिकल ऑर्डर पेअर येते. आता ती मी इथं कॉर्नरला लिहून घेतो -1 कॉमा -1 आहे. मग आता आपल्याला काय करायचं सिंपल, ही जी ऑर्डर पेअर आहे नंबर 1 जी ऑर्डर पेअर मध्ये ऍड करायची जे आपल्याकडे आहे ते. आता पहिलं पॉईंट घेऊया, सॉरी आता आपल्याला थर्ड काढायचं आहे ना, थर्ड पॉईंट काढूया एक्स कॉमा वाय इज इक्वल टू. आता आपल्याला काय आहे 0,4 आहे बघा, फर्स्टची ऑर्डर पेअर काय, सॉरी 0,-4 आहे बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचे, आपली मॅजिकल ऑर्डर पेअर ऍड करायची ती म्हणजे -1, -1. आता तुम्ही पाहू शकता ह्याचं ऍडिशन कसं होईल. 0चं ऍडिशन कशावर करायचंय -1 वर, कॉमा आता -4चं ऍडिशन कशावर करायचंय -1 वर बरोबर आहे. आता हे सॉल्व्ह करूया. 0 प्लस इंटू मायनस म्हणजे काय होतं मायनस होतं, 1 आहे तसा कॉमा हा -4 आहे तसा हा प्लस. आता हा प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस वर केलं, ब्रॅकेटमध्ये आहे ना मायनस, त्यामुळे प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस वर केलं तर काय होईल मायनस होईल आणि 1 आहे तसा. आता हे सॉल्व्ह करूया. 0 -1 म्हणजे काय -1. आता -4 -1 म्हणजेच काय -5. कसं तर जेव्हा मायनस मायनस असतं तेव्हा आपल्याला ऍडिशन करायची असते नंबरची. आता ह्या नंबरची आपण ऍडिशन करायची, 4 आणि 1 ची ऍडिशन केल्यावर 5 येतं आणि जे आन्सर येईल आपलं म्हणजे 5 त्याला मायनसची साईन द्यायची. आता हा झाला आपला -1 म्हणजे काय एक्स आणि -5 म्हणजे काय वाय. तर तो आपण इथं लिहून घेऊया. -1 झाला हा -5 झाला. आता इथं लिहूया -1 आणि -5. हे झाले आपल्या कुठली तिसरी व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचे चौथी व्हॅल्यू काढायची आहे. आता चौथी व्हॅल्यू काढूया. चौथी व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आता आपण काय घेतलेलं होतं, आपण घेतली होती पहिली ऑर्डर पेअर. आता आपण दुसरी घेऊया. दुसरी काय 4,0 आहे ते घेतली, 4,0 घेतली. आता 4,0 घेतल्यानंतर इथं ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचे -1, -1 ही आपली मॅजिकल टर्म आहे त्याची. मग आता इथं लिहा 4 प्लस ब्रॅकेटमध्ये काय होईल -1 होईल आणि 0 प्लस ब्रॅकेटमध्ये काय होईल -1 होईल. आता हे सॉल्व्ह करूया. हा 4 आहे तसाच, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस, हा 1 आहे तसाच कॉमा 0 आहे तसा, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस आणि 1 आहे तसा. म्हणजे इथं काय होईल 4 - 1 म्हणजे काय 3, 0 - 1 म्हणजे काय -1. आता हा 3 म्हणजे काय एक्स, -1 म्हणजे काय वाय. मग आता आपण हा इथं टाकू शकतो 3 आणि -1 म्हणजे आपल्या ह्या ब्रॅकेटमध्ये काय आलं 3, -1 आला. ही झाली आपली फोर्थ व्हॅल्यू. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केली, पहिली जी स्टेप होती आपली 4 ऑर्डर पेअर काढण्याची ती पूर्ण केलेली. कशी एक्स प्लस वाय हा पहिल्या इक्वेशनच्या 1, 2, 3, 4 ऑर्डर पेअर काढल्या आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4च्या 1, 2, 3, 4 ऑर्डर पेअर काढल्या. अशा पद्धतीने काढायचं. आता ह्या जे टेबल आहे ना हा तुम्ही ओरली पण करू शकता, पण त्याला तुम्हाला जास्त प्रॅक्टिस लागेल. त्यामुळे मी तुम्हाला इथं असं साध्या पद्धतीने सोडवून दाखवलं कसं करायचं ते. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्टली पण 0 टाकायचा, वाय एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, वायची व्हॅल्यू 0 टाकायची, मग मॅजिकल पेअर काढायची, ती ऍड करायची. एवढ्या स्टेप्स घेतल्या तर हे फास्ट होऊन जातं. आता आपल्याला सेकंड स्टेप काय आहे, आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे प्लॉट करायचं कशावर ग्राफवर. आता ते पाहूया आपण कसं करायचं ते. ग्राफ पाहूया. आता इथं आपले जे दोन इक्वेशन होते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ह्या दोघांचे आपले ऑर्डर पेअर्स जे आपण 4 ऑर्डर पेअर्स काढलेल्या त्या लिहिलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला काय करायच्यात ग्राफवर प्लॉट करायच्यात. म्हणजे ही आपली कुठली सेकंड स्टेप झाली. आता पहिल्यांदा काय करूया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 चे जेवढे पण ऑर्डर पेअर्स आहेत म्हणजे पॉईंट्स आहेत हे प्लॉट करूया. पहिला पॉईंट कुठला आहे 0,6 हा बघूया. आता आपल्याला माहिती आहे की काय एक्स ऍक्सिस आहे बरोबर.
ही काय एक्स ऍक्सिस आहे, ही कोणती आहे वाय ऍक्सिस आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स 0 दिलेला आहे आणि वाय 6 दिलेला आहे. आता 0 म्हणजे कुठला, हा पॉईंट, एक्स वर काय 0 आणि वाय 6 आहे म्हणजे वर जायचं, 1 2 3 4 5 6 म्हणजे हा पॉईंट. हा पॉईंट आपण काय केला, मार्क केला. आता आपल्याला दुसरा, हा पहिला मार्क केला, आता दुसरा पॉईंट, दुसरी ऑर्डर पेअर काय 6 0, एक्स काय आहे 6 आणि वाय काय 0. आता वाय 0 म्हणजे हाच पॉईंट आहे. आता एक्स कुठे जायचं, आपल्याला 6 वर जायचंय, 1 2 3 4 5 6 म्हणजे हा पॉईंट झाला. असे 2 पॉईंट आपण मार्क केले. आता आपल्याला तिसरा पॉईंट मार्क करायचा आहे, 1 5, एक्स 1 आहे आणि वाय 5 आहे. बरोबर आहे, एक्स 1 म्हणजे 0 पासून 1 ला गेलो, हा एक्स झाला 1 आणि वाय काय 5 आहे, 1 2 3 4 5 म्हणजे हा पॉईंट झाला. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही जर नीट चेक केलं तर हा पॉईंट होईल तो, हा एक्स 1 आणि वाय काय होईल 5 होईल. हा तिसरा पॉईंट झाला. तर चौथा पॉईंट कुठला आहे, एक्स 7 आहे आणि वाय -1 आहे. मग इथं या पर सेंटरवर या एक्स किती आहे, 7 आहे, 1 2 3 4 5 6 7 हा पॉईंट येईल आणि वाय -1 आहे. मायनस म्हणजे आपल्याला खाली जावं लागेल, -1 इथं. जर तुम्ही बघितला, हा -1 आणि हा 7, इथं 7 आहे. बरोबर हा पॉईंट काय येतोय, जर मी ड्रॉ केलं असं, जर तुम्ही नीट चेक केलं तर काय एक्स 7 आहे आणि वाय काय आहे -1 आहे. बरोबर आहे. आता हे झाले आपले चारही पॉईंट्स आपण काय केले, प्लॉट करून घेतले. आता पॉईंट्स प्लॉट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करावी लागते. आता आपण ती पण ड्रॉ करूया. आपण काय करूया, अशी लाईन ड्रॉ करूया की चारही पॉईंट्स मोस्टली एका लाईनवर येतील. ओके, आता ही जी झाली आपली लाईन झाली. बरोबर आहे. आता हे आपलं झालं पहिलं इक्वेशनचं. आता आपण काय करूया, दुसऱ्या इक्वेशनचं प्लॉट करूया. आता दुसरं इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. पहिलं काय, एक्सची व्हॅल्यू 0 आहे, वायची व्हॅल्यू -4 आहे. हे तर आपलं झालेलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू 0 आहे, वायची व्हॅल्यू -4 आहे. 0 म्हणजे इथे याचं सेंटरला, आणि आता -4 वाय आहे, व -1 -2 सॉरी खाली जावं लागेल, -1 -2 -3 आणि -4 इथं येईल. हा काय येईल आपला 0, -4 चा पॉईंट येईल, कारण की एक 0 होता. बरोबर. आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा. दुसरा पॉईंट काय, एक्सची व्हॅल्यू 4 आहे, वायची व्हॅल्यू 0 आहे. आता एक्स 4 आहे, मग 0 पासून स्टार्ट करायचं, 1 2 3 4 हा एक्स आहे इथं 4 आणि वाय 0 आहे, त्यामुळे हाच पॉईंट येईल. हा झाला आपला दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू -1 आहे, वायची व्हॅल्यू -5 आहे. आता एक्सची व्हॅल्यू -1 आहे, तर आपल्याला कुठं जावं लागेल, इथं आहे एक्सची व्हॅल्यू, इथं -1 आणि परत आपल्याला -5, वायची व्हॅल्यू काय -5 म्हणजे -1 -2 -3 -4 -5 म्हणजे हा पॉईंट येईल. बरोबर, एक्स -1 आणि वाय काय आहे -5. ही जी लाईन आहे ही कुठली आहे, वायची लाईन आहे, आणि ही जी लाईन आहे ती कुठली आहे, एक्सची लाईन आहे. बरोबर, हे झाला, हा आपला पॉईंट झाला दुसरा. आपले 3 पॉईंट प्लॉट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, चौथा पॉईंट प्लॉट करायचा आहे. चौथा पॉईंट कुठला, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, वायची व्हॅल्यू -1 आहे. एक्सची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे 0 पासून स्टार्ट करायचं, 1 2 3 इथं, आणि वायची व्हॅल्यू -1 म्हणजे इथं खाली येईल, हा पॉईंट येतो. जर तुम्ही बघितलं, हा -1 म्हणजे वायचा पॉईंट, हा 3 म्हणजे एक्सचा पॉईंट. म्हणजे असे 4 पॉईंट झालेले आहेत आपले. आता आपल्याला काय करायचंय, लाईन ड्रॉ करायची. आता आपण काय करायची, लाईन ड्रॉ करायची. तर ही लाईन ड्रॉ करूया, आणि ही लाईन थोडी एवढी एक्सटेंड करा की ती पुढच्या जी आपली फर्स्ट इक्वेशनची लाईन आहे ना, तिला कट केलं पाहिजे. ओके, म्हणजे कसं होईल, ती इंटरसेक्ट होईल. आता हे आपण काढलेली आहे. आता हे काय झालं, ही आपली सेकंड लाईन झाली. आता ही जी होती आपली फर्स्ट लाईन होती, ती कुठली होती, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, आणि ही जी आपली सेकंड लाईन आहे ही कुठली आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता ही कुठल्या पॉईंटला इंटरसेक्ट झाली, तर तुम्ही बघितलं इथे इंटरसेक्ट झाली. तर मी असे डॉट डॉट लाईन ड्रॉ करतो, डॉटेड लाईन ड्रॉ करतो, तुम्हाला कळेल. म्हणजे ही, हा एक्स आहे आणि हा काय वाय आहे. म्हणजे थोडक्यात आपला एक्स कॉमा वाय काय येईल, एक्सची व्हॅल्यू काय येईल 5 आणि वायची व्हॅल्यू काय येईल 1. बरोबर आहे, म्हणजे आपला एक्स किती आला 5 आणि वाय किती आला 1. हे काय झालं, आपलं सोल्युशन झालं. बरोबर आहे, एक्सची व्हॅल्यू किती आली 5 आणि वायची व्हॅल्यू किती आली 1. जर तुम्ही नेट चेक केलं तर आपल्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसून येईल. हे दोन्ही लाईन कुठल्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात, 5,1 ला करतात. म्हणजे इथं काय आलं, 5,1. ओके, हे झालं आपलं काय सोल्युशन झालं.
थँक्यू. 2019चा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. इक्वेशन आहेत एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. हे दोन इक्वेशन आहेत, हे आपल्याला ग्राफिकली सोडवायचे आहेत. आणि हे इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटणार आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स आणि वाय फाइंड करायचं आहे. आता अशा प्रकारचे क्वेश्चन्स कसे सोडवणार, 3 स्टेपमध्ये सोडवायचे. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, जे दोन इक्वेशन आहेत त्याच्या कमीत कमी 4 ऑर्डर पेअर फाइंड आउट करायच्या. ते झाल्यानंतर काय करायचं, आपल्याकडे ग्राफ पेपर असतो, त्या ग्राफ पेपरवर ह्या 4 एक प्रत्येक इक्वेशनच्या 4 ऑर्डर पेअर काय करायच्या, आपल्याला त्या ग्राफवर प्लॉट करायच्या. त्या केल्यानंतर काय करायच्या, लाईन ड्रॉ करायची. आता कसं आहे, आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत, त्यामुळे आपल्या ग्राफवर काय येतील, 2 लाईन्स ड्रॉ होतील. ह्या 2 लाईन काय झाल्या पाहिजेत, एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या पाहिजेत. आणि ज्या पॉईंटला त्या इंटरसेक्ट होतील ते काय असणार आहे, ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. आता आपण काय करूया, पहिली स्टेप पाहूया. पहिली स्टेप काय करायची, 4 ऑर्डर पेअर आपल्याला फाइंड आउट करायच्यात. आता आपण काय करूया, हे अशा ऑर्डर पेअर फाइंड आउट करण्यासाठी असे टेबल काढलेले आहेत दोन. पहिला इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन काय आहे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता आपल्याला काय करूया, ह्याचे ऑर्डर पेअर फाइंड आउट करूया. सगळ्यात पहिल्यांदा पहिलं जे इक्वेशन आहे त्याचे ऑर्डर पेअर फाइंड आउट करूया. पहिलं आपल्याला माहित आहे की ऑर्डर पेअर फाइंड आउट करायच्या म्हणजे आधी x ची व्हॅल्यू 0 टाकायची, मग y ची व्हॅल्यू 0 टाकायची. अशाने आपल्याला एक आणि पहिल्या 2 ऑर्डर पेअर भेटतील, ते आपण करूया. पहिली ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची. आपलं इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता आपण काय करूया, पुट एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू काय करूया, 0 टाकूया. तर काय होईल हे इक्वेशन, एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर जर तुम्ही बघितलं 0 प्लस वाय इज इक्वल टू 0. आता 0 प्लस वाय म्हणजे काय, वाय इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात काय होईल, आपलं एक्स आणि वाय, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0 लिहिली, वायची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असते तेव्हा वायची व्हॅल्यू काय असते, 0 असते. ते इथं लिहून घ्या, 0 0. हा झाला आपला पहिला पॉईंट, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा पॉईंट काढायचा आहे. तर आपण काय करतो, वायची व्हॅल्यू, आता आपण एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, तशी आता आपण काय करणार आहे, वायची व्हॅल्यू 0 टाकायची. ते करून बघूया. सेकंड पॉईंट काढतो आपण. आता काय करायचं, आपलं जे इक्वेशन आहे तसं लिहून घेऊया. आता पुट y इज इक्वल टू 0, मग x प्लस 0 इज इक्वल टू 0. x प्लस 0 म्हणजे काय, x, आणि हा इक्वल टू ची साईन आहे तसा हा 0चा साईन असेल. म्हणजे काय, x कॉमा काय, y काय होईल, x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू पण काय होईल, 0 होईल. आता हे जर बघितलं ते ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, मग परत लिहायची गरज नाहीये. हा झाला आपला ओके. त्यामुळं आपल्याला आत्ताशी एकच पॉईंट भेटलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपण दोन्ही टाकले, x ची व्हॅल्यू 0 टाकली आणि y ची व्हॅल्यू 0 टाकली. आता ते झाल्यानंतर आपल्याला काय असतंय, मॅजिकल टर्म काढायची असते. मॅजिकल आपल्याला x आणि y ची पेअर काढायची असते. ती कशी काढायची, x कॉमा y, आपलं जे इक्वेशन आहे ते आधी लिहून घ्यायचं. आपलं इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता आपल्याला मॅजिकल एक्स वाय काढायचं म्हणजे काय करायचं, वाय लेफ्ट हँड साईडला ठेवायचा इक्वल टूच्या, आणि एक्सचे जे पण एक्सच्या टर्म्स आहेत ह्या सगळ्या राईट हँड साईडला न्यायच्या. तर हे इक्वेशन कसं होईल, वाय इज इक्वल टू 0 आहे तसाच, आणि एक्सला तिकडे गेल्यामुळे एक्स काय होईल, मायनस एक्स होईल. का, तर तो लेफ्ट हँड साईडला कुठे आहे, प्लस होता, त्यामुळे राईट हँड साईडला गेल्यावर तो काय होईल, मायनस होईल. आता आपल्याला मॅजिकल टर्मसाठी लिहूया. आता एक्सचा कोएफिशियंट काय इथं मायनस आहे, त्यामुळे काय होईल, -1 होईल, कॉमा वायचा कोएफिशियंट काय इथं 1 आहे, तो 1 लिहूया. आता आपल्याला काय करायचं, इंटरचेंज करावं लागेल. इंटरचेंज करायचं कसं करायचं, हा 1 इथं आहे तसंच लिहायचा, हा -1 इथं आहे तसंच लिहायचा. बरोबर आहे. हे दोन्ही काय केले, इंटरचेंज केले. म्हणजे हे काय असतं, आपलं आन्सर असतं. हे विसरू नका इंटरचेंज करणं. आता आपला जो मॅजिकल टर्म काय झाला, 1 - 1 ही काय झाली, आपली मॅजिकल टर्म झाली. आता आपण सोडवूया आपला प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचंय माहिती आहे, आपल्याला मॅजिकल टर्म आल्यानंतर ती काय करायची, आता आपल्याला सेकंड ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची आहे. तर काय करणार आपण, जी आपली फर्स्ट ऑर्डर पेअर आहे त्यामध्ये ही जी मॅजिकल टर्म काढलेली आहे ती ऍड करायची फक्त. मग आपल्याला काय भेटेल, सेकंड भेटेल. एक्स वाय इज इक्वल टू आपली टर्म काय आहे, 0,0. त्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचे, आपली जी मॅजिकल टर्म आहे ती ऍड करायची आहे. एक्सला एक्स बर ऍड करायचं, वायला वाय बर ऍड करायचं. मग आता इथं आपण करूया, 0 प्लस 1, बरोबर आहे, कॉमा 0 प्लस, आता इथं -1 आहे, तर मी ब्रॅकेटमध्ये लिहिला. आता हे सॉल्व्ह करूया. 0 प्लस 1 म्हणजे काय, 1. आता 0 प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस बर केल्यावर काय होईल, मायनस होईल, आणि हा 1 आहे तसाच. मग परत सॉल्व्ह केल्यानंतर हा काय होईल,
1 कॉमा 0 मायनस 1 म्हणजे काय -1 म्हणजे आपला आन्सर काय आलं 1 - 1 म्हणजे x 1 आहे y काय आहे -1 आहे. तो इथं लिहूया x किती आहे 1 आहे y काय आहे -1 आहे. ही आपली झाली दुसरी ऑर्डर पेअर. आता आपल्याला काय करायचं तिसरी ऑर्डर पेअर काढायची. ती कशी काढणार आहे ती सिंपल तेच जे आपलं ऑर्डर पेअर आहे दुसरी त्याच्यामध्ये काय करायचं ही मॅजिकल ऑर्डर पेअर ऍड करायची. आता आपल्याला तिसरी ऑर्डर पेअर पाहिजे म्हणजे इथं काय लिहिणार x, y इज इक्वल टू 1, -1 आणि आपलं मॅजिकल ऑर्डर पेअर पण काय आहे 1, -1 असेल ती लिहायची आहे तशी. मग आता इथं सॉल्व्ह करूया आपण हे 1 + 1 कॉमा इथं -1 आहे प्लस काय ब्रॅकेटमध्ये -1 येईल. मग 1 + 1 काय येईल 2 हा कॉमा आहे तसा ही -1 ची साईन आहे तशी प्लसने आत मल्टिप्लाय केलं मायनसला तर काय होईल मायनस आणि हा 1 आहे तसाच. आता इथं लिहूया आपण इथं काय येईल 2 कॉमा -1 - 1 म्हणजे काय -2 म्हणजे 1 आणि 1 चं ॲडिशन करायचं जे पण आन्सर येईल त्याला साईन मायनस द्यायचं म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आहे y ची व्हॅल्यू काय आहे -2 आहे. ते आता इथे टाकूया 2 आणि इथं काय येईल -2 इथं काय येईल 2 कॉमा -2 ही झाली आपली तिसरी व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय फोर्थ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बरोबर आहे म्हणजे फोर्थ ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची. मग ते तसंच लिहायचं x, y इज इक्वल टू आता काय घ्यायचं थर्ड ऑर्डर पेअरचं जे आन्सर आहे ते घ्यायचं ते काय आहे 2 -2 आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय ऍड करायची आपली मॅजिकल ऑर्डर पेअरची व्हॅल्यू ऍड करायची ती लिहिली आपण आणि आता हे ऍड करून घ्या 2 + 1 -2 प्लस -1 आता हे सॉल्व्ह करूया 2 + 1 म्हणजे काय 3 -2 आहे तसंच प्लस इंटू मायनस म्हणजे काय -1 आहे तसंच परत 3 -2 इंटू -2 -1 म्हणजे काय येतं 2 आणि 1 चं ऍडिशन करायची जे आन्सर येईल त्याला मायनसची साईन द्यायची म्हणजे काय होईल -3 होऊन जाईल. ओके आता हे झालं आपला आन्सर म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 3 परत y ची व्हॅल्यू काय आली -3 हे इथं लिहूया 3 आणि -3 बरोबर आहे 3 आणि -3. आता तुम्ही जर बघितलं ह्या चारही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत इक्वेशन 1 ज्या होता त्या इक्वेशन 1 च्या आपल्याकडे काय झालेलं आहे चारही व्हॅल्यू आपल्याकडे आलेले आहेत. इक्वेशन 1 च्या 1 2 3 4 व्हॅल्यू आलेल्या आहेत त्यामुळे इक्वेशन 1 पूर्ण झालं. आता आपल्याला इक्वेशन 2 आहे त्याच्या व्हॅल्यू काढूया. इक्वेशन 2 काय आहे 2x -y इज इक्वल टू 9. आता आपल्याला माहिती आहे एकदा x 0 टाकायचा एकदा y 0 टाकायचा टाकूया पुट x इज इक्वल टू 0. आता इथं x 0 टाकल्यानंतर काय होईल 2 ब्रॅकेटमध्ये x च्या जागी 0 टाकला मायनसची साईन आहे तशी y आहे तसा आणि 9 आता 2 इंटू 0 काय होईल 0 ही मायनसची साईन आहे तशी y आहे तसा इक्वल टू 9 आता 0 - y म्हणजे -y इक्वल टू 9. आता आपल्याला y हवा आहे -y नकोय तर आपण काय करायचं ह्या अख्ख्या टर्मला मायनसने मल्टिप्लाय करायचं मायनस इंटू -y इक्वल टू -9. मग आता हे झाल्यानंतर मायनस मायनस काय होतं प्लस होतं मग y राहील इक्वल टू -9 म्हणजे y ची किंमत काय आली -9 आली. मग x, y काय येईल x ची व्हॅल्यू 0 आहे इथं आपण टाकलेली y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते -9 भेटते बरोबर आहे. मग इथं लिहा 0 -9 इथं लिहा 0 -9 लिहा. आता आपण काय करूया दुसरं आता आपण काय केलेलं x ची व्हॅल्यू किती टाकलेली 0 टाकलेली. आता आपण काय करायचं y ची व्हॅल्यू काय करायची 0 टाकायची त्या इक्वेशन मध्ये आणि सेकंड ऑर्डर पेअर काढायची. आताशी आपल्याला काय झालेलं आहे फर्स्ट ऑर्डर पेअर भेटलेली आहे. आता ते करूया सेकंड ऑर्डर पेअर काढायची 2x - y इज इक्वल टू 0. आता काय करायचं पुट y इज इक्वल टू इथं 9 आहे y इज इक्वल टू 0. आता y ची व्हॅल्यू 0 टाकूया काय होईल 2x y ची व्हॅल्यू 0 टाकली इक्वल टू 9. मग इथं काय येईल 2x -0 म्हणजे 2x इज इक्वल टू 9. आता हे कसं आहे मल्टिप्लिकेशन आहे 2 चं मल्टिप्लिकेशन कशावर आहे x वर आहे इक्वल टू 9. मग ह्याला आपण काय मल्टिप्लिकेशन जर डाव्या साईडला असलं तर इक्वल टूच्या उजव्या साईडला नेलं होतं काय तर डिव्हिजन होतं. हे कसं लिहू शकतो x इज इक्वल टू 9 तर 2 मल्टिप्लिकेशन मध्ये होता उजव्या साईडला गेला होता काय होईल डिव्हिजनला जाईल. आता आन्सर काय आलं 9/2 म्हणजे फ्रॅक्शन. आता मगाशी सांगितलं आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन जर असेल तर आपण काय करतो ती लिहित नाही ती पेअर घेत नाही. आता ही पेअर आपली काय झाली x, y
एक्सची व्हॅल्यू काय 9/2 आणि वायची व्हॅल्यू काय 0. ही एक्स आहे ही वाय. आता ही कशी आहे, ही पेअर कशी आहे फ्रॅक्शनमध्ये. आता हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला ग्राफवर दाखवणं थोडं अवघड जातं, त्यामुळे आपण काय करतो ह्या व्हॅल्यू घेत नाही. तर आता ही व्हॅल्यू आपल्याला नकोय, ही घ्यायची नाही. आता मग आपल्याकडे आत्ताशी एकच व्हॅल्यू झाली, अजून 2 3 4 काढायच्या. मग आपल्या पुढची पद्धत काय आहे, तर पुढची पद्धत आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला करावं लागेल मॅजिकल ऑर्डर पेअर फाइंड आउट करावं लागेल. आता इथे कशी करायची, इक्वेशन लिहिलं आपण, मग वायची व्हॅल्यू लेफ्टला ठेवायची आणि एक्सच्या जे पण टर्म आहेत ते राईट हँड साईडला घ्यायचा. आता इथं काय होईल, मायनस वाय आहे तसा, हा इक्वल टू आहे तसा, हा 9 आहे तसा, आणि 2x जो काय होता लेफ्टला होता प्लस होता हा, तो इक्वल टूच्या उजव्या साईडला गेल्यानंतर तो काय होईल मायनस, इथं काय होईल -2x होईल. ओके, आता हे एवढंच करा, इथं आता काही सिम्प्लिफाय करायची गरज नसते. मग एक्स लिहिचा, मग वाय लिहिचा, इक्वल टू लिहिचा. आता एक्सचा कोएफिशियंट काय आहे -2, तो लिहिला. आता वायचा कोएफिशियंट काय आहे -1, तो लिहिला. आता मग आपल्याला काय करायचं, इंटरचेंज करायचं. ही व्हॅल्यू काय करायची, इकडे लिहायची -1, आणि ही व्हॅल्यू काय लिहायची, इकडे लिहायची -2. ओके, आता हे झालं आपलं आन्सर, म्हणजे मॅजिकल पेअर -1 -2 ही आपली मॅजिकल पेअर आहे. आता हिचा वापर करून आपल्याला काय करायचं, बाकीच्या व्हॅल्यू काढायच्या. आता आपण करूया दुसरी व्हॅल्यू काढूया. आता काय करायचं, एक्स कॉमा वाय लिहिलं. आता हे ह्याच्यासाठी काय करायचं, पहिली ऑर्डर पेअरची व्हॅल्यू घ्यायची. इथं काय आहे 0, -9. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचे -1 -2. आता जर तुम्ही बघितलं, आता हे मी तुम्हाला सोडून दाखवतो, नंतर हे सांगतो आन्सर. इथं -1 लिहिलं, इथं -2 लिहिलं, बरोबर. आता हे जर आपण ऍड केलं तर 0 -1 लिहिलं आणि -9 प्लस, सॉरी परत लिहितो, आपल्याला ऍड करायचं म्हणजे काय, 0 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 लिहिलं, कॉमा -9 प्लस ब्रॅकेटमध्ये -2 लिहिलं, बरोबर, कारण की प्लस करायचा तो दोन्ही नंबरचा आपल्याला. आता 0 लिहिलं, प्लस इंटू मायनस म्हणजे काय -1 आहे तसंच, हा -9 आहे तसा, प्लस इंटू मायनस म्हणजे काय -2 आहे तसंच. आता 0 -1 म्हणजे काय -1 येईल, बरोबर आहे. आणि -9 आणि -2 म्हणजे काय येईल, -11 येईल. हे आपला आन्सर येईल, बरोबर आहे. आता x -1 आहे आणि y काय -11 आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं, ही मॅजिकल टर्म काय केलेली, ऍड केलेली. पण आता जर तुम्ही बघितलं, आपला आन्सर काय होतंय 9च्या पुढे जातंय, म्हणजे 10-11ला जातंय. तर अशा केसमध्ये हे पण घ्यायचं नाही. हे का घ्यायचं नाही, कारण की आपला जो ग्राफ आहे, ग्राफवर आपण काय करतो, कमीत कमी 10 सेंटीमीटरचाच काढतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंतच आपण लिहित असतो. त्यामुळे म्हणजे आता मी तुम्हाला ग्राफ दाखवतो. हा जर ग्राफ बघितला तुम्ही, इथं 1 2 3 4 5 ते 10 बाय 10चाच ग्राफ काढलेला आहे आपण. आणि जर आपण पेपरमध्ये जर काढायला गेलो तर खूप मोठा ग्राफ जर काढायला गेलो तर आपल्याला जास्त टाइम लागेल आणि तेवढा पेपर पण पुरणार नाही. पेपर म्हणजे जो ग्राफ पेपर असतो तो पुरणार नाही जर मोठा ग्राफ जर काढायचा झाला तर, बरोबर आहे. मग त्यामुळे आपण काय करायचं, अशा व्हॅल्यू बघायच्या की 0 to 9 मध्येच आहेत. आता ही जे पेअर आहे त्याच्यामध्ये काय होते, 11 व्हॅल्यू येते, त्यामुळे ही नका घेऊ, ही नाही घ्यायची, कारण की मग आपलं ते खूप मोठं होऊन जाईल. मग आता आपल्याला काय करायला लागेल, आता आपण काय केलं, जेव्हा अशी कंडिशन येते एखाद्या पेअरची व्हॅल्यू 9च्या पुढे जाते, तर काय करायचं, उलटा करायचं. आता आपण काय करायचो, आधी मॅजिकल पेअर ऍड करायचो ना, तर आता आपण काय करायचं, मॅजिकल पेअर सबस्ट्रॅक्ट करायची, बरोबर आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आहे तशी गेली आणि आपली मॅजिकल पेअर काय आहे, मॅजिकल पेअर आहे -1 -2. आता आपण काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. आता 0 आहे, 0चं मायनस करायचं आणि -1 म्हणजे आता ह्या दोन्ही नंबरमध्ये आपल्याला काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. -9 मायनस, आता काय करायचं -2, बरोबर आहे. आता मगाशी आपण काय करत होतो, ऍडिशन करत होतो, आता आपण काय करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय दोन्ही नंबरमध्ये. 0 आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, आणि हा 1 आहे तसाच, कॉमा, आता इथं -9 आहे तसंच, मायनसची साईन मायनसनी आत मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, आणि हा 2 आहे तसंच. मग इथं काय होईल, इथं आन्सर येईल 0 + 1 म्हणजे 1, कॉमा, तर -9 + 2 म्हणजेच काय, 9 - 2 केल्यावर किती आन्सर येतं, 7. आणि ह्या दोघांपैकी मोठा नंबर कुठला आहे, 9, त्याची साईन कुठली आहे, मायनस, त्यामुळे आपल्या आन्सरला साईन काय येईल, मायनस येईल. मग आता इथं काय होईल, एक्सची व्हॅल्यू काय होईल 1, वायची व्हॅल्यू काय होईल -7, बरोबर. मग इथं लिहा एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू काय येईल -7, 1 आणि -7. अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे, तिसरी ऑर्डर पेअर काढायचे.
आता आपण काय करूया, तिसरी ऑर्डर पेअर फाइंड आउट करूया. तिसरी ऑर्डर पेअर जर आता आपल्याला बघायची असेल तर काय करावं लागेल, एक्स कॉमा वाय लिहा. आता दुसरी ऑर्डर पेअर जी काढली त्याची व्हॅल्यू काय आहे, 1 कॉमा -7 ती घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, तिसरी जी आपली मॅजिकल ऑर्डर पेअर आहे, आता आपण काय करतोय, मायनस करतोय. ही मायनस करावी लागेल. आता ही मायनस करून घेऊया. आता 1 आहे तसं लिहिला, मायनसची साईन, परत ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, -1 कॉमा -7 हाय लिहिले आहे तसेच, मायनसची साईन, परत ब्रॅकेटमध्ये -2 ब्रॅकेट असल्यामुळे -2 लिहिले, बरोबर आहे. 1 आहे तसं, आता मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. इथं 1 परत लिहिणार मी. हा -7 आहे तसा, मायनसने ब्रॅकेटमध्ये मायनसला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं, प्लस होतं, आणि हा 2 आहे तसाच, बरोबर आहे. मग इकडं लिहिलं 1 + 1 म्हणजे 2. आता 7 - 2 केल्यानंतर काय येतं, 5. आता ह्या दोघांमध्ये मोठी साईन कुठली आहे, 7ची. त्याची मोठा नंबर, ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला, 7. त्याची साईन कुठली, मायनस. त्यामुळे जे आन्सर येईल त्याला आपण काय करायचं, मायनसची साईन घ्यायची. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली, 2. वायची व्हॅल्यू काय आली, -5. ते इथं लिहूया, 2 - 5. 2 - 5. आता हे झाले थर्ड. आता आपल्याला काय करायची, फोर्थ व्हॅल्यू काढायची. आता फोर्थ व्हॅल्यू कशी काढणार, एक्स कॉमा वाय लिहिली, इक्वल टू, आता इथं काय 2 - 5 आहे, बरोबर आहे. आता ह्यामध्ये आपली जी मॅजिकल ऑर्डर पेअर आहे ती काय करायची, मायनस करायची. आता इथं घ्या 2 मायनस, परत ब्रॅकेटमध्ये -1, परत -5 मायनस ब्रॅकेटमध्ये -2. आता हे सॉल्व्ह करूया. आता 2 मायनसनी मायनसला मल्टिप्लाय केल्यावर प्लस होतं, आणि 1 आहे तसंच, कॉमा -5 मायनसनी मायनसला मल्टिप्लाय केल्यावर प्लस होतं, आणि 2 आहे तसाच, बरोबर आहे. मग आता इथं काय होईल, 2 + 1 म्हणजे काय येईल, 3 कॉमा -5 + 2 म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन करायचं. 5 मधून 2 गेले किती राहतात, 3. ओके, आणि 5 मधून 2 गेले किती राहिले, 3. आणि ह्या दोन्ही नंबरपैकी सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे, 5. त्याची साईन कुठली, मायनस. त्यामुळे आन्सरला काय साईन आली, मायनस साईन आली. तर आपलं काय झालं, 3,3 झालं. ओके, एक्स म्हणजे काय, 3, वाय म्हणजे काय, -3. ते आता इथं लिहूया, एक्स म्हणजे 3, वाय म्हणजे काय, -3. इथं लिहूया 3,-3. ही झाली चौथी व्हॅल्यू. आता अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, चारही ऑर्डर पेअर्स फाइंड आउट केले आहेत, बरोबर आहे. चारही ऑर्डर पेअर काय केलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत. आणि जर तुम्ही इथं नीट बघितलं, ही चौथी व्हॅल्यू पहिल्या ह्याची, आणि दुसऱ्या इक्वेशनची चौथी व्हॅल्यू 3 - 3 येते. म्हणजे काय, थोडक्यात ह्या इक्वेशनचा आन्सर काय असणार आहे, एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू -3 असणार आहे. पण ते आपण ग्राफवर बघूया. आता आपला दुसरा पॉईंट काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ग्राफवर प्लॉट करायच्या, ते आपण बघूया. ग्राफ पाहूया. आता आपल्याकडे दोन्ही इक्वेशन आहेत, x + y = 0चं आपण काय केलं, 4 ऑर्डर पेअर लिहिलेले आहेत. 2x - y = 9 च्या 4 ऑर्डर पेअर लिहिलेल्या आहेत. आता ह्या ऑर्डर पेअर आपल्याला काय करायच्यात, ग्राफवर प्लॉट करायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, आपण x + y ची जी ऑर्डर पेअर आहे, ही ती x + y ची जी ऑर्डर पेअर आहे ह्या इक्वेशनच्या, ह्या चारही ऑर्डर पेअर्स आहेत, हे आपण काय करूया, प्लॉट करूया. तर पहिला पॉईंट कुठला आहे, जर तुम्ही बघितलं, पहिला पॉईंट कुठला आहे, 0,0 म्हणजे कुठं येईल, हा परफेक्टली ह्या सेंटरला येईल, बरोबर आहे, सेंटर येईल. दुसरा पॉईंट कुठला आहे, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, वाय ची व्हॅल्यू -1 आहे, ती पाहूया. एक्स ची व्हॅल्यू 1 म्हणजे 0 पासून 1 ला गेलो, एक्स वर इथं आला. हा आपल्याला माहिती आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, हा, आणि हा वाय ऍक्सिस आहे. तर इथून 1 ला गेलं की इथं आला, आणि वाय काय, -1 आहे, म्हणजे हा इथे येईल, बरोबर आहे. हा -1 वाय, आणि हा +1 म्हणजे एक्स. ह्या 2 पॉईंट झाले. नंतर आताशी आपण काय केले, 2 पॉईंट ड्रॉ केले. आता आपल्याला तिसरा पॉईंट बघायचा आहे. तिसरा पॉईंट काय, 2 - 2. एक्स ची व्हॅल्यू 2 आहे, वाय ची व्हॅल्यू काय आहे, -2 आहे. ते बघूया. एक्स ची व्हॅल्यू 2 म्हणजे 0 पासून स्टार्ट करा एक्स लाईनवर, 1, 2, आणि परत -2 वाय आहे, -1 -2, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो पॉईंट येईल, बरोबर आहे. असे आपले काय झाले, 2 पॉईंट झाले, 3 पॉईंट आपण दाखवले. एक 0चा पॉईंट दाखवला, 0, 0, 1, -1 चा दाखवला, आणि 2 चा पण दाखवला. आता लास्ट पॉईंट आहे कुठला, 3 - 3. आता कसं करायचं, एक्सचं काय, एक्सची व्हॅल्यू काय, 3 आहे, वायची व्हॅल्यू काय, -3. मग 0 पासून स्टार्ट करायचं, 0 पासून 1, 2, 3, एक्स वर 3 आला, आता आपल्याला वाय वर -3 ला जायचं आहे, 1,
2 3 तो ह्या पॉईंटला आला. म्हणजे चारही पॉईंट बघितले तर तुम्ही कसे एका लाईनमध्ये दिसतील. आता आपल्याला काय करायची, लाईन ड्रॉ करायची. सिंपल आपण काय करूया, ह्यांच्या थ्रू एक लाईन ड्रॉ करूया. आता काय केली, ही एक लाईन ड्रॉ केलेली आहे. म्हणजे ही आपली इक्वेशन कुठलं झालंय, ही लाईन कुठल्या इक्वेशनची झाली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता आपण सेकंड इक्वेशन कडे येऊया. सेकंड इक्वेशनची लाईन ड्रॉ करूया. जर पहिला पॉईंट बघितला तर तो काय आहे, 0 -9 आहे. आता 0 म्हणजे काय, x0 म्हणजे काय, सेंटर, आणि -9 काय आहे, y आहे. तर आपल्याला खाली यावं लागेल. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 आणि हा जो पॉईंट आहे हा 9 चा पॉईंट आहे. ठीक आहे, तो दिला. दुसरा पॉईंट, हा पॉईंट झाला आपला. आता दुसरा काय आहे, 1 -7 आहे. बरोबर आहे. 1 -7, 1 म्हणजे काय, x, आणि -7 म्हणजे y. आता x वर या, 0 पाशी आपण 1 वर, आपला x काय आहे, 1 आहे. 0 पासून 1 ला आलो. ठीक आहे, x झाला. आता आपल्याला y पाहिजे. y काय आहे, -7 आहे. -1 -2 -3 -4 -5 -6 -7. तो पॉईंट कुठं येईल, इथं येईल. बरोबर आहे. हा झाला आपला काय, y झाला. म्हणजे आपला हा सेकंड पॉईंट झाला. आता आपल्याला थर्ड पॉईंट बघायचा आहे. एक्स काय आहे, 2, वाय काय आहे, -5. तर आता परत सेंटरला या. x2 आहे म्हणजे एक्सच्या लाईनवर 2 पावलं चाला. 1 2 चाललो. परत आता y काय, -5. आता yच्या लाईनवर 5 पावलं चाला. -5 पावलं चाला. 1 2 3 4 5 -5 म्हणजे थोडक्यात सॉरी, -1 -2 -3 -4 आणि -5 आलो. म्हणजे हा आपला थर्ड पॉईंट झाला. आता लास्ट पॉईंट काय, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -3 आहे. परत 0 वर या. आता x च्या लाईनवर 3 पावलं चाला. 1 2 3. आता तिथं आलो आणि तिथून मग y च्या लाईनवर -3 म्हणजे -3 पावलं चाला. -1 -2 -3 म्हणजे हा जो पॉईंट आहे तो. बरोबर आहे. तो आता आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग आता आपल्याला काय करायचे, फक्त एक लाईन ड्रॉ करायची, ती ह्या चारही पॉईंटला कनेक्ट करेल. ती करून घेऊया आपण. तर आपल्याला माहिती आहे, ही जी लाईन आहे ही बरोबर कुठं मीट होते, जर तुम्ही बघितलं तर इकडे जर बघितलं, तर मी अशी डॉटेड लाईन ड्रॉ करतो. हा जो आहे हा x आहे आणि हा जो आहे y आहे. म्हणजे x काय आहे, 3 आणि y काय आहे, -3. हे आपला काय सोल्युशन आहे. मग इथं कसं लिहाल, इथं मी लिहितो उजव्या साईडला. तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित लिहा, x, y इज इक्वल टू 3, -3. म्हणजे थोडक्यात x ची व्हॅल्यू किती आहे, 3, आणि y ची व्हॅल्यू किती आहे, -3. हे आपलं झालं सोल्युशन.